आपल्याला नालासोपाऱ्याजवळच्या कळम गावात उमा नावाच्या बाईंना शोधायचं। शोधे ना मॅडम, संकेतचे खूप मित्र आहेत तिथे, मी सगळ्यांना कामाला लावतो। समू, तुम्हाला आठवतंय मला तुमच्या बरोबर समू याच्या पुढे काय लिहिलं होतं? मला तुमच्या बरोबर समुद्र बघायचा, खूप अप्रूप होतं तिला समुद्राचं। कळमला तर समुद्र किनारा आहे। उमा जर कळम गावात राहत असेल तर तिला समुद्र किनाऱ्याचं एवढं आकर्षण का? म्हणजे गावाचं नाव चुकतंय की हे दुसरं कुठलं कळम गाव आहे? येस, पुणे। पुण्यात कळम नावाचं गाव आहे, तिथे जा, ओळख काढ, आपल्याला उमाला तिथे शोधायचंय। सीड सीड सांभाळून, अरे सीड पतंग। म्हणाली मला समीरने असं सांगितलं की फुग्याची आयडिया फारशी वर्क नाही झाली, कारण फुगा आकाशात सोडल्यानंतर खूप उंच जातो, सहजासहजी माणसांना दिसतच नाही। ठीक आहे, चल बस बस बस। हो, व्हेरी गुड। आधीच्या प्लॅन मध्ये आपल्याला एक बदल करायचा आहे। फुग्यांच्या ऐवजी आपल्याला पतंग वापरायचे आहेत। सीडचा आत्ताच मेसेज आलाय, आणि हो, पतंग आपल्याला मोठ्या आकाराचे घ्यायचे आहेत। त्याचं कारण लांबून सुद्धा आपल्याला त्याच्यावरचं नाव दिसायला हवं। हॅलो नायर शेठ, अस्मिता मॅडमनी पाठवलेला मेसेज तुमच्या केबलवरून दाखवायचा आहे। दाजी, तुम्ही प्लीज काकांवर लक्ष ठेवा। जसजसा सूर्यास्त जवळ येईल तसतसे ते आणखीन अस्वस्थ होतील। फक्त तोपर्यंत काहीतरी चांगली बातमी हाती यायला हवी। हॅलो मॅडम। बोल राकेश, काय परिस्थिती? हो, इथलं काम सुरू झालंय। सीडनी फुग्यांऐवजी पतंग वापरायला सांगितलेत। गुड, व्हेरी गुड। बरं, आणखीन एक काम कर, एक 2-3 रिक्षावाले बघा आणि गावातल्या प्रत्येक गल्लीत अनाउन्समेंट करा। उमाला आवाहन करा, तुमचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचायलाच हवा। येस मॅडम, आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करू, अगदी जीवाचं रान करू, पण काही झालं तरी ही उमा सापडायलाच हवी। करेक्ट। हाच विश्वास जर प्रत्येकाने दाखवला तर उमा नक्की सापडेल आपल्याला। बरं, केबलचं काम कुठपर्यंत आलं? मॅडम, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, केबलवरून दाखवायला सुरुवातही झाली असेल। मॅडम, मी रिक्षाचं लगेच बघतो। गुड। शोधलं की सापडतच, पण यावेळी मात्र मलाही फार हुरहुर लागली आहे। इथे तरी उमा सापडायलाच हवी। गिरीश काकांचा निरोप तिला कळायलाच हवा। उमा, तुला आम्ही सगळे साथ घालतोय, तू फक्त एकदा प्रतिसाद दे। उमा, गिरीश तुझी वाट बघत आहे। 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 उमा, गिरीश तुझी वाट बघतोय। आज व्हॅलेंटाईन डे आहे, आज तरी गिरीशच्या हाकेला होऊ दे। ही उमा तुम्हाला माहिती असेल तर लगेच तिला गिरीश बद्दल सांगा आणि आम्हाला खालील नंबरवर संपर्क करा। कोण आहे हा गिरीश?
अगं ताई, पाणी हवं होतं तर हाक मारायचीस ना मला. आणि हे काय, तू अजून लापशी नाही घेतलीस? ताई, काय असं करतेस तू? तुला बरं व्हायचं नाहीये का? आज व्हॅलेंटाईन डे आहे. चॅनल बदल ना, सारखं तेच दाखवतायत. कंटाळा आला रे. अरे थांब रे, तुम्हाला माहिती अरे आपल्या केबलवर दाखवतात म्हणजे ही उमा आपल्याच गावातली असली पाहिजे. खालील नंबरवर संपर्क एक समजत नाहीये, हिचा फोटो का दाखवत नाहीये? अरे बाबा, बाहेर बघ, संक्रांत होऊन गेली तरी लोक पतंग उडवत आहेत. त्या पतंग वरती काहीतरी लिहिलेलं दिसतंय रे. गिरीश तुझी वाट बघत आहे. उमा, गिरीश तुझी वाट बघत आहे. उमा, गिरीश तुझी वाट बघत आहे. उमा, गिरीश तुझी वाट बघत आहे. बस, सूर्यास्त व्हायला आता थोडाच वेळ राहिलाय. आता सगळी निर्वानिरव करायला हवी. निर्वानिरव करायला हवी आता. काका, पुण्याच्या कळंबमध्येही जोरदार प्रयत्न चालू आहेत आमचे. सिद्ध आणि मनालीही गेलेत तिथे. अस्मिता, आता बस बस, पुरे कर आता, पुरे कर. अगं बाळा, 21 वर्षात जे घडलं नाही ते आता 21 मिनिटात घडणार आहे का नाही घडू शकत? क्रिकेटच्या मॅचचा रिझल्ट सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये बदलू शकतो, मग हे का नाही? कधी काय घडेल हे आपण सांगू शकत नाही, यालाच लक म्हणतात ना. लक? कोणास ठाऊक. माऊ, सर. उमा मला सर म्हणायची, म्हणून मग मी तिला माऊ असं चिडवायचो. दाजी, हे माझ्या आधीच कसं लक्षात नाही आलं? उमाच्या मनात काकांचं गिरीश हे नाव नाहीये, सर हे नाव असणार, कारण ती काकांना सर म्हणून हाक मारायची. आणि उमाच्या मनात काकांचा आत्ताचा चेहरा नाही, तर हा चेहरा असतो. मेसेज मध्ये जरा बदल करायचा. माऊ सर तुझी वाट पाहतायत असा मेसेज सगळीकडे स्प्रेड करा. आणि हो, मी काकांचा एक जुन्या काळचा फोटो पाठवते, त्या फोटोचाही वापर करायचा. चालेल मॅडम, ओके, बाय.
कोणीतरी सांगा रे तिला, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत आहे. मला नाही जगायचं तिच्याशिवाय. उमा, मला नाही जगायचं. काका, मला नाही काका, काका प्लीज एकदा तुम्ही तुमच्या उमाला हाक मारा, मनापासून हाक मारा. आय एम शुअर तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोच. प्लीज काका, एकदा हाक मारा ना प्लीज. अगर तुझ्या या सरांची हाक तुला ऐकू येत नाही का ग? अरे एकदा माझ्या हाकेला होऊ दे ग भाऊ. भाऊ सर तुझे तुला बोलावतायत, एकदा माझ्या हाकेला होऊ दे ग भाऊ. एकदा तरी माझ्या हाकेला होऊ दे ग भाऊ. भाऊ मी तुला एक व्हॉइस मेसेज पाठव. उमाच्या सरांच्या आवाजातला, काकांच्या आवाजातला तो मेसेज आहे. उमाच्या कानावर तिच्या सरांचा आवाज पडू. ओके. माऊ, सर तुझी वाट बघत आहे. जिथे कुठे असशील तिथून खालील नंबरवर संपर्क कर. मगाशी तर वेगळा फोटो दाखवत होते की हा तोच आहे. माऊ, सर तुझी वाट बघत आहे. जिथे कुठे असशील तिथून खालील नंबरवर संपर्क कर. माऊ, सर तुझी वाट बघत आहे. माऊ, सर तुझी वाट बघत आहे. काय ऐकलं मी? स्वप्न होतं का हे की कुठून येतोय आवाज? सर कुठे आहात? जयू, जयू तुला पण ऐकायला येतोय हा आवाज? हो, आगाच टीव्हीवर पण सारखं हेच दाखवतायत.
नंबर आहे का इकडे, पण नेमका हा भाग फाटलाय. अगं टीव्हीवर पण नंबर दाखवत होते. नंबर टीव्ही लावायला हवं ग, त्याच्याशिवाय कळणार नाही आपल्याला. हो 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 तू बस मी लावते शोधतायत मला. अगं बाबी ताई, टीव्हीवर तर मुंग्या दिसत आहेत. आता कसा कळेल नंबर? आणि तू ओळखतेस त्यांना? ते तुला बोलवतायत म्हणजे? सर मला शोधतायत जयू. मीच भाऊ आहे. शोधतायत. दाजी, घशाला कोरड पडली, जरा पाणी आणता का थोडस? नंबर मिळायला हवा जयू सरांचा. नंबर मिळायला हवा. काय? केबलवरचं प्रक्षेपण बंद पडलंय. लाऊडस्पीकरवरनं कॉन्टॅक्ट नंबर सतत अनाउन्स करत राहा. ओके. नाही दाजी, आत्ता नको. जसजशी सूर्यास्ताची वेळ जवळ येईल तसतसे काका आणखीन हायपर होत जातील असं वाटलं होतं. पण काका तर शांत. प्लीज. अरे का थांबवताय तुम्ही मला? तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे सूर्यास्तापर्यंत थांबलो होतो ना मी, मग आता का थांबवताय मला? काका अजूनही पूर्ण सूर्यास्त झालेला नाही. काहीतरी घडेल. प्लीज ऐका आमचा. इतकी वर्ष तुम्ही वाट पाहिलीत ना, मग आजच का हा निर्णय घेताय तुम्ही? माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत अस्मिता. आणि काल माझ्या उमानं माझ्या स्वप्नात येऊन मला सांगितलंय. सर मला माहितीये तुम्ही माझी वाट बघताय, पण मी माझ्या जगातून तुमच्या जगात नाही येऊ शकत. कधीच नाही. ती जर माझ्या जगात येऊ शकत नसेल तर मला तिच्या जगात जायला हवंय. मला थांबवू नका आता तुम्ही. कृपा करा माझ्यावर, मला थांबवू नका. मी सूर्यास्तापर्यंतच वाट पाहणार होतो, ती मी पाहिलेली आहे. आता मला थांबायचं नाहीये. काका अजूनही सूर्यास्त व्हायला वेळ आहे. प्लीज माझं ऐका. प्लीज प्लीज थांबा. काका प्लीज ऐका माझं मन सांगतंय उमा तुमच्या हाकेला नक्की होऊ दे. काका हा अननोन नंबर आहे. हा नक्की उमाचाच फोन असणार. प्लीज बोला तिच्याशी एकदा प्लीज. नाही उमाचा नसेल तो तुझ्या कुठल्या तरी माणसाचा असेल तो. नाही काका हा पुन्हा एक्सचेंजचा नंबर आहे. बिलीव्ह मी काका, मला खूप असं वाटतंय की हा नक्की उमाचा फोन. प्लीज एकदा बोला तिच्याशी. तिला पहिले तुमचा आवाज ऐकू द्या प्लीज प्लीज. अरे हा जर फोन तिचा नसेल तर या क्षणाला मी स्वतः संपवणार आहे. लक्षात ठेव.
उचलत नाहीये का कोणी? चेष्टा करताय कोणतरी. हॅलो हॅलो, तुम्ही सरच बोलताय ना? सर, तुमची उमा. ही माझी उमा नाहीये, कोणीतरी दुसरीच मुलगी आहे ती. खऱ्या माणसाशी खोटं बोलू नये, खोटं वागू नये असं तू म्हणाली होतीस ना. का खोटं वागलीस तू माझ्याशी? का खोटं बोलले? शटअप म्हणाले. नाही नाही, शडअप म्हणाले. शटअप म्हणाले. म्हणजे नक्की सरच आहे. सर, मी पाऊ बोलते. काका, माऊ, प्लीज एकदा बोला ना, प्लीज. हॅलो. सर, मी पाऊ बोलते. माऊ, माऊ बोलतेस? खरं माझी माऊ बोलतेस तू? दादाची फोन. हॅलो सर, उमाचा फोन आलाय. काय? हो सर, तिच्याशीच बोलताय. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. हॅट्स ऑफ. आय एम प्राऊड ऑफ यू. मॅडम, मी मनाली, महेश, राकेश, समीर सगळ्यांना सांगतो की उमा सापडली. आज आपण असं काम केलंय ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. बरं, मी सरांना विचारून तिथला पत्ता घेते. तुम्ही लवकरात लवकर उमाला घेऊन इथे. ओके, बाय. अस्मिता, ती म्हणाली ती इथे येऊ शकणार नाही. आपल्यालाच तिथे जावं लागेल.
काय एवढी वर्ष वाट बघायला लावलीस मला? का रागवली होतीस तू माझ्यावर? मी रागवले नव्हते सर. माझं नशीबच माझ्यावर रागवलं होतं. नाही तू आता काही बोलू नकोस. चल आधी चल माझ्या बरोबर चल. नाही सर. नाही मी तुझं आता काही ऐकणार नाहीये. तू आधी माझ्या बरोबर चल. सर नाही. उमा उमा काय झालं? उमा काय झालं? उमा काय झालं? काय झालं? काय झालं? मी तुमच्याकडे यायला निघाले होते ना सर. त्या दिवशी अपघात झाला मला आणि त्या अपघातात माझे पाय आजी गेल्यावर ताईला हा अपघात झाला आणि तिच्या पायातली ताकदच गेली. खरं तर तिची जगण्याची उमेदच संपली. नाही स्वाभाविकच आहे म्हणा. आता गिरीश काका भेटलेत ना त्यांना. आता सगळं व्यवस्थित होईल. तू किती वर्षांपासून काम करतेस इथे? आधी माझी आई इथे कामाला होती, तीच सांभाळायची त्यांना, आणि आता 2 वर्ष मी सांभाळते. पण मला हे काहीच माहित नव्हतं. पण तू दिवसभर टीव्हीवर पाहत होतीस ना, मग उमा हे नाव ऐकल्यावर तुला शंका नाही आली? अहो पण ताईला उमा या नावाने कोणी ओळखतच नाही. नाही म्हणजे आजी तिला बाबी या नावानेच हाक मारायच्या आणि मी तिला बाबीताई असंच म्हणते. म्हणजे खरं सांगायचं तर तिचं नाव उमा आहे हेही मला आत्ताच कळलं. मी माझ्या जगातून तुमच्या जगात नाही येऊ शकत सर. काल रात्री तू माझ्या स्वप्नात आली होतीस. हेच सांगितलं होतं तुम्हा. पण आज मी तुला न्यायला आलोय. तुझ्या या जगातून माझ्या आपल्या जगात घेऊन जायला आलोय मी तुला. अशा अधू अवस्थेत तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या आयुष्याचं नुकसान करायचं नव्हतं मला. हो का? अगं आणि तू माझ्या जवळ नव्हतीस, कुठे होतीस हे माहित नाही. त्यामुळे माझी काय अवस्था झाली होती याचा कधी विचार केलास तू? असं बोलू नका सर. मला खूप भीती वाटत होती. तुम्ही माझा स्वीकार कराल की नाही, तुमच्या योग्यतेची मला समजाल की नाही, खूप भीती वाटत होती. वा, हीच किंमत केलीस तू माझी, माझ्या प्रेमाची. अगं लग्नानंतर हे असं काही झालं असतं तुला तर तुला काय टाकून देणार होतो मी?
आणि माझ्या बाबतीत हे असं काही घडलं असतं तर तू मला सोडून जाणार होतेस? सर प्लीज असं नका बोलू. 21 वर्ष माऊ, अगं 21 वर्ष वाट बघत थांबलो होतो मी तुझी. प्रत्येक क्षण झुरत होतो मी तुझ्यासाठी आणि तू का 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 कळवलं नाहीस तुम्हाला हे सगळं? मला वाटलं मी कळवलं नाही तर तुम्ही विसरून जाल सगळं आणि माझ्यापेक्षाही छान बायको मिळेल तुम्हाला. तुझ्यापेक्षा चांगली बायको नको होती मला माऊ. तूच हवी होतीस मला. खरं सांगतो तुला, आज जर तू इथे मला सापडली नसतीस ना तर माझं आयुष्य संपवून टाकणार होतो मी. सर 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 माऊ, आता सर म्हणू नकोस ग मला. आता क्लास सुद्धा घेत नाही मी. एकदा गिरीश म्हण. गिरीश. अजूनही तशी छान लाजतेस तू. 21 वर्ष झाली आता. संपलं सगळं. नाही नाही नाही, सगळं संपत कधीच नाही ग. आणि प्रेम प्रेम कधीच म्हातारं होत नाही. आपण दिवसभर वणवण केली त्याचं सार्थक झालं. सर आणि उमाताई 21 वर्षांनी एकत्र आले आणि ते सुद्धा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. उमा, गेल्या 20 वर्षांची ग्रीटिंग्स आहेत. दरवर्षी तुझ्यासाठी एक ग्रीटिंग घेऊन लवर्स पार्क मध्ये त्याच बेंच पाशी तुझी वाट बघत होतो. थँक्यू. अस्मिता, ये ये. माऊ, ही अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी डिटेक्टिव्ह आहे. आज हिच्यामुळे आणि हिच्या या सहकार्यांमुळे आपली भेट होऊ शकली. अशक्य होतं ते सगळं शक्य करून दाखवलंय या सगळ्यांनी. थँक्यू सो मच. हॅट्स ऑफ तुमच्या प्रेमाला, खरंच. पण एक बोलू, उमा, अपघातात पाय अधू झाल्यानंतर तुम्ही स्वतःच डिसिजन घ्यायला नको होतं. तुमच्या सरांवर तुम्ही विश्वास दाखवायला हवा होता. त्याची किंमत आम्ही भोगली आहे गेली 21 वर्ष. खरं आहे तुमचं. मी खरंच चुकले. खऱ्या प्रेमाला नाही ओळखू शकले मी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरं प्रेम तकलादून असतं हे आज कळलं मला. पण आता सगळं छान होईल. आता जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि नव्याने सुरुवात करा. माझं 21व्या वर्षाचं ग्रीटिंग कुठे आहे?
नुसतं ग्रीटिंगच नाही, त्या ग्रीटिंग सोबत एक छोटस गिफ्ट सुद्धा आहे. ते मी तुला उद्या देणार. उद्या? लव्हर्स पार्क मध्ये त्याच बेंच. कारण माझ्यासारखाच तो बेंच देखील गेली 21 वर्ष वाट बघतोय ग तुझी. Happy Valentine's Day. आणि हे तुझं आवडतं बकुळीच्या फुलांचं सेंट. थँक्यू. 21व्या ग्रीटिंगच्या नशिबात होतंय सगळं. 21 हा गणपती बाप्पाचा आवडता आकडा आहे आणि त्याच्याच कृपेने तुम्ही भेटलात. म्हणून तुमच्यासाठी आम्ही एक गिफ्ट आणलंय. एक मिनिट. हा दाजी, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांचं प्रतीक. Thank you so much. तुमच्या सगळ्यांची ही कायम प्रगती होत राहू. ए बाळा, एक मिनिट, इकडे इकडे इकडे. पाहिलीस का उमा, माझी खरी उमा. सर, आय एम सॉरी. आम्ही तुमची चेष्टा केली. व्हेरी सॉरी सर. खरं प्रेम काय ते आज कळलं आम्हाला. अरे क्या माफ किया आपको. माझी उमा मला मिळाली, आता सगळं विसरून गेलोय मी. आता आज सगळ्याला नव्याने सुरुवात करणार. हो ना उमा? यापुढे कोणाचीही चेष्टा करताना जरा विचार करा. प्रत्येकाचं अंतरंग आपल्याला माहित नसतं, त्यामुळे कोणावरही हसण्याचा अधिकार आपल्याला नाही. कळलं? हो, लक्षात ठेवू आम्ही आणि इतरांनाही सांगू. काय रे? हो नक्कीच. सर, तुम्ही रागवणार नसाल तर तुमचा एक फोटो काढू? Why not? Yes, of course, of course. अभी आला आला एकटा?
अगं नाही बाई, फोन आला का विचारते. एकटा कसा येणार तो? काय आजी, तू पण मजाच घेतेस माझी. अभिदादा आणि मला फोन करणार. हल्ली फोन करतो का तो मला? सारखा आपला अस्मिता अस्मिता अस्मिता. एक प्रश्न विचारला तर त्याच्यावर तू ओव्हर रिॲक्ट करतेस आणि मग अस्मितावर घसरतेस. अस्मिताने असं, अस्मिताने तसं केलं, अस्मिताने. कळलं. तू का विचारत होतीस? अभिदादाला फोन लावू का? नको फोन नको. मी त्यांना सांगितलेलं आहे व्हॅलेंटाईन डे एन्जॉय करा. तुम्ही व्हॅलेंटाईन कपल आहात तर ते एन्जॉय करा. आम्ही डिस्टर्ब करणार नाही. आणि तर पडत्या फळाची आज्ञा घेतली. दोघांनी मला फोन केला नाही. रात्री घरी आले नाही. सूर्य माथ्यावर आला तरी घरी नाही. घरी यावंसच वाटत नाही त्यांना. कारण ते तिथे मजेत असतील ना. व्हॅलेंटाईन डे आहे, व्हॅलेंटाईन कपल येते. मग आजी, नक्की ते दोघं एकत्र होते का? नाही तर अस्मिता नेहमीप्रमाणे काय केस सोडवायला गेली असेल कुठेतरी. नाही म्हणजे तुला नक्की माहितीये ना? माहिती आहे मला. मी बोलले त्यांच्याशी, दोघांशीही बोलले. येतील ना तेव्हा कळेल तुला.